मी खूप खोटं बोलते तुमच्याशी. खरंच सॉरी. काय झालं? सॉरी म्हणलीस ना आता मला. नाही, मला भूक लागली ना. चल लवकर. चल. हा, मला आज जाऊन अजून एक काम पण करायचंय. मला ग्रीटिंग बनवायचंय. ग्रीटिंग कोणासाठी? हा धैर्य पोलीस स्टेशनला कशाला गेला असेल? त्याला काही पुरावे तर सापडले नसतील ना? काहीच कळत नाही. फोन एंगेज. बरोबर कामाच्या वेळेला यांचे फोन सगळे एंगेज असतात. हॅलो मॅडम. हॅलो हॅलो, काय चाललंय तुमचं? कळतं ना तुम्हाला माझा फोन वेटिंगवर आहे. मग फोन उचलायला काय झालं? सॉरी मॅडम. सॉरी म्हणे. मॅडम चिडू नका प्लीज. एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे तुम्हाला, आणि त्या बातमीची किंमतसुद्धा तुम्ही मला तशीच द्याल ना? किंमत तुमची तुम्हाला मिळून जाईल. आधी बातमी सांगा काय ती. मॅडम, धैर्य सर आले होते पोलीस स्टेशनमध्ये. ते तर मलाही माहिती. मला बातमी सांगा काय ती. मधुसूदन नाईक यांच्या ॲक्सिडेंटच्या संदर्भात एक महत्त्वाचा पुरावा धैर्य सरांच्या हाती लागलाय, आणि या पुराव्यानुसार ज्या व्यक्तीने हा ॲक्सिडेंट केलाय तो 100% पकडला जाणार. आता ॲक्सिडेंट ज्यानं केलाय तो नक्की पकडला जाणार. कसला पुरावा? मॅडम तो कोण आहे? नंतर या. हॅलो. सांगितलं ना एकदा. मी आत येऊ? हॅलो, मी नंतर कॉल करते. हॅलो मॅडम. हॅलो. या आत ये. हा बोल. काय आहे? सॉरी. सॉरी का? मी चुकून तुमच्या रूम मध्ये आली होती. मला आम्ही खेळत होतो ना, मग मी चुकून आली इथं लपायला. म्हणून सॉरी. तुम्ही चिडला ना. मला त्रास नव्हता द्यायचा तुम्हाला. ठीक आहे, शांत हो, रडू नकोस. नाही, तुम्ही खूप चिडला. मला वाईट वाटलं. तुम्ही ओरडला पण ना. अगं बाई ठीक आहे, शांत हो. थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. थांब.
सावी लवकर आवर. घे. आणि हे बघ, आता तू जा. हा, खरंच सॉरी, मी परत नाही करणार असं. अगं बाई, कळलं मला. आणि मी तुझ्यावर नाही रागवले. जा. दे इकडे. आता तर माझी खात्रीच पटली. मी खरंच मूर्ख आहे. नाहीतर कुठली मुलगी स्वतःच्या बापाचा खून करणारीला सॉरी म्हणे.